नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सध्या पावसाळा चालू आहे आणि त्यानिमित्ताने मस्त गरमागरम अशी वडापाव खायची वेगळीच मजा असते। चला तर आज आपण वडापाव रेसिपी पाहणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला मस्त बटाटे इथे उकडून घ्यायचे आहेत। तर 2 मोठी बटाटे मी घेतलेले आहेत। आता त्याला आपल्याला कुकरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि छान उकडून घ्यायचं आहे। आणि कुकरमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी अजिबात भांड्यामध्ये पाणी टाकलेलं नाही, विदाऊट पाण्याचे हे मी बटाटे उकडलेले आहेत। म्हणजे जरा ना त्याच्यामध्ये पाणी मुरलं ना की जरा बटाटा कसा हलकासा पचपचित होतो। तर आपल्याला कोरडा हवाय म्हणजे वडे छान असे आपले वड्याचं जे सारण आहे ते आपलं छानपैकी कोरडा आपल्याला लागणार आहे। त्यामुळे बटाटा आपला चांगला उकडून झाला आहे। आता याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता 4 ते 5 शिट्ट्यामध्ये बटाटा छानपैकी शिजला जातो। आता याला स्मॅश करून घेऊया। तर आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला चांगला बारीक स्मॅश करून घ्यायचा आहे। आता आपल्या वाटण्यासाठी काय लागणार आहे ते पाहूया। तर आपल्याला इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। इथं 4 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, तिखट लागतं त्या प्रमाणात। आणि आता यामध्ये आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी अद्रक टाकायची विसरले होते, तर अद्रकचा तुकडा पण आपण छोटासा याच्यामध्ये टाकूया आणि पुन्हा वाटण करून घेऊया। तर आपलं वाटण आता रेडी झालेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला कढईमध्ये फोडणी द्यायची आहे। तर कढईमध्ये सर्वात आधी जाणार आहे तेल। आता इथे आपण साधारण 1 ते 2 चम्मच तेल टाकायचं आहे। यामध्ये मोहरी टाकायची आहे अर्धा चम्मच, जिरं टाकायचं आहे अर्धा चम्मच। तर मोहरी हलकीशी तडतडली की मग आपण जिरं टाकायचं आहे। आणि आता यामध्ये आपल्याला जो ठेचा आपण बनवून ठेवलेला आहे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा, तर तो यामध्ये टाकायचा आहे आणि ह्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हलकंसं मी ह्याला फ्राय केलं आहे। यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला। तर इथं मी एक अर्धा चम्मचपेक्षा पण थोडी कमी हळद टाकलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। तर गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे, कारण आपलं जे हे फोडणी दिलेली आहे ती करपली नाही पाहिजे, त्यामुळे बारीक गॅसवरती हे करत आहे मी। आता यामध्ये आपल्याला स्मॅश केलेला बटाटा टाकून द्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता हा स्मॅश केलेला बटाटा मी सर्व यामध्ये टाकणार आहे। आणि आता हे सर्व सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया। तर इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर मी बारीक कट करून ठेवली होती, तर इथे कोथिंबीर पण आपण टाकून देऊया। आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला। हवं तर तुम्ही याला फोडणीमध्ये टाकताना कढीपत्ताही टाकू शकता। आता याला सर्व मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता सारण आपलं रेडी झालेलं आहे आणि एकदम आपल्याला वड्याला जसं सारण हवं आहे तसंच अगदी रेडी झालेलं आहे। तर मी तुम्हाला हातात पण घेऊन दाखवते। काय होतं हे बघा, अशा प्रकारे सारण आपल्याला लागतं। आपण जर बटाट्यामध्ये पाणी टाकून उकडलं ना की काय होतं की आपण कुकर थंड होईपर्यंत थांबतो, तोपर्यंत बटाट्याने बरंचसं पाणी आपलं खेचून घेतलेलं असतं, त्यामुळे कधी कधी चिपचिप असं ते सारण होतं। त्यामुळे मग बटाटा आपला कोरडाच आपल्याला उकडून घ्यायचा आहे। तर आता इथं बेसन पीठ घेतलेलं आहे मी एका बाउलमध्ये आणि इथं मी साधारण 1 ते 1.5 वाटी हे बेसन पीठ आहे। यामध्ये पाणी टाकून आपल्याला छानपैकी आपण ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तर आता यामध्ये मी टाकलेलं आहे पाणी आणि पाणी टाकून बघायला चांगलं आपलं ज्या गाठी आहेत तर त्या पूर्ण आपल्याला मोडायच्या आहेत। यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर इथे मी मीठ टाकते चवीनुसार। आणि आता या स्टेपलाच तुम्ही इथं खायचा सोडासुद्धा टाकू शकता। चिमूटभर खायचा सोडा तुम्ही यामध्ये टाकू शकता, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर आता याचे चांगलं बघा फेटून घेतलेलं आहे मी याला। तर अशा प्रकारेच आपल्याला हे तयार करायचं आहे पेस्ट। म्हणजे जे आपण एक तारी पाक कसं करतो साखरेचा, सेम त्या प्रकारे, अजिबात असं पळीमध्ये घेतलं ना ते असं सुटलं नाही पाहिजे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे तयार करायचे आहे। आता आपण वडे बनवून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला साधारण आपण चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढा आपण वड्यासाठी घ्यायचा आहे, किंवा त्यापेक्षा हलकासा छोटा घेतला तरीही चालेल। आणि जर गोल बनवायचे असेल तर गोल किंवा अशा प्रकारे पण आपण बनवू शकतो। तर अशाच प्रकारे सर्व वडे मी बनवून घेणार आहे। आणि आता इथे तुम्ही पाहू शकता आपले सगळे वडे बघा मी अशा प्रकारेच बनवून घेतलेले आहे। इथे तुम्हाला दिसत असेल तर आपले वडे झालेले आहे बनवून रेडी। आता ह्याला आपल्याला तळायचं आहे। तर आता तळण्यासाठी आपल्याला सर्वात आधी बेसनचे जे पेस्ट आहे त्यामध्ये चांगलं डीप असं आपण ह्याला बुडवून घेणार आहोत। आणि आता कढईमध्ये तेल मी तापायला ठेवलेलं आहे आणि कढईमधलं तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे चांगलं, आणि मग गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे। तर सर्व वडे मी आता ते टाकून अशा प्रकारेच फ्राय करणार आहे। तर बाकीचे पण वडे आपण साईडला असे सोडूया। आणि जेव्हा आपलं पूर्ण एकदम तेल गरम झालं ना की मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला।
एकदम फास्ट गॅसवरती तळायचे नाही, मग मीडियम गॅसवरती छानपैकी असे फ्राय होतात. गॅस एकदम बारीक पण ठेवायचा नाही आपल्याला. आता इथे तुम्ही पाहू शकता वड्याला आपला फुगीरपणा कमी आलेला आहे, कारण यामध्ये मी सोडा टाकलेला नाही. तर तुम्ही यामध्ये सोडा टाकल्यावर फक्त हा फरक होतो की वडा जास्त आपला फुगला जातो आणि तेल थोडंसं जास्त पिलं जातं वड्याने. त्यामुळे मग इथे वडा मी सोडा टाकलेला नाही, तो ऑप्शनल ठेवलेला आहे. तर ते तुम्ही टाकून मस्त असे फुगतात जर सोडा वापरला की. हे विदाऊट सोड्याचे बनवलेले आहे. तरीही आपले वडे खूपच छान झालेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मिरची मी हिरवी तळलेली आहे आणि आता पावमध्ये आपण वडा टाकून बघा अगदी मस्त असे झटपटीत आपले वडापाव रेडी झालेले आहे. तर इथं वडा पण बघा मी तुम्हाला तोडून दाखवते, अतिशय मऊ असे झालेले आहेत. बघा अशाच प्रकारे छान असे फ्राय झालेले आहेत. तर पावसाळ्यात वडापाव खाण्याची एक वेगळीच मजा असते. आणि बघा किती मस्त असं झालेले आहे, आतून पण छान असे फ्राय झालेले आहेत. तर ह्याला आपल्याला ह्याच प्रमाणात फ्राय करायचं असते, एकदम लालसर पण नाही आणि एकदम कच्चे पण ठेवायचे नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी वडापाव रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.